नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 9th चॅप्टर फर्स्ट मॅथ्स संच हे चॅप्टर बघणार आहोत। संच म्हणजे काय तर हा बघा, हे काय आहे, वयांचा गठ्ठा, चाव्यांचा गुच्छा, याला म्हणतात संच। आपल्या वर्गात बसलेले विद्यार्थी आहेत, हे पण विद्यार्थ्यांचा काय आहे, हा समूह। अशा प्रकारे संच आपण आज अभ्यासणार आहोत। तर आठवड्यात किती वार असतात? एकूण 7 वार असतात। आठवड्यात 7 वार असतात। एका वर्षात महिने किती असतात? 12। वर्गात शूर मुले किती आहेत? किती आहे तुमच्या वर्गात शूर मुले? असतील 5, 10, 15 अशा प्रकारे। पहिल्या 10 मोज संख्या कोणत्या? 1, 2, 3 असे 10 पर्यंत असलेल्या संख्या ह्या पहिल्या 10 मोज संख्या आहेत। तर संच यामध्ये तुम्हाला काय कळाले की संच कशाला म्हणतात? ज्या समूहातील घटक व नेमकेपणा सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतात। संचाला नाव देण्यासाठी सर्वसाधारणपणे ABC असे Z पर्यंत यापैकी इंग्रजी वर्णमालेतील पहिल्या लिपीतील अक्षरे वापरतात। संचाचे घटक दाखवण्यासाठी ABC Z पर्यंत इंग्रजी अक्षरे वापरतात। ए हा संच कॅपिटल ए चा घटक आहे। हे ए चा घटक कॅपिटल ए कसं लिहितात? ए चा घटक कॅपिटल ए असं लिहितात। ए चा घटक कॅपिटल ए असे लिहितात आणि याला वाचताना म्हणतात ए चा घटक ए असे लिहितात। आणि ए हा संच ए चा घटक नाही हे कसं लिहितात? ए चा घटक ए नाही असे लिहितात आणि त्याला वाचतानाही तसंच वाचतात। आता आपण संख्यांचे संच पाहू। तर n म्हणजे नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत? आपल्या निसर्गात आपण काहीही जर काउंट करायचं असेल तर स्टार्ट कशापासून करतो? 1 पासून। 1, 2, 3, 4, 5 सो ऑन। त्याप्रमाणे नैसर्गिक संख्याचा संच n ने डिनोट करतात आणि 1, 2, 3, 4 असे अनंत संख्या आहेत। पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर्स। होल नंबर्स पण नैसर्गिक संख्यांसारखेच असतात, परंतु ह्या 0 शिवाय पूर्ण होत नाही। यांची सुरुवात 0 पासून होत असते, म्हणून होल नंबर्स डिनोटेड फॉर W 0, 1, 2, 3, 4 अँड सो ऑन। अशा प्रकारे ह्या पूर्ण संख्या आहेत। पूर्णांक संख्या कोणत्या? की ज्या संख्या मायनस अँड प्लस दोन्हीही असतात त्या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात आणि यांचा संच अशा प्रकारे लिहितात। I 0, 1, 2, 3, 4, 5 अनंत and -1, -2, -3, -4 अनंत। ह्या झाल्या पूर्णांक संख्यांचा संच म्हणजे इंटिजर्स। तर आपण हा पूर्णांक संख्यांचा संच म्हणजे इंटिजर्स आहे। तर हे सर्व संच आपण या ब्रॅकेट मध्ये लिहिले, परंतु हे असे न लिहिता महिरपी कंसात लिहत असतात। तर महिरपी कंस कोणता आहे तो मी तुम्हाला सांगते। तर हा कधीही या ब्रॅकेट मध्ये हा संच लिहायचा नसतो, हे असे रॉंग होऊन जात असते। हा आहे महिरपी कंस।
नंबर्स संख्या कधीही पूर्णांक असो, होल नंबर आणि इंटिजर्स हे सर्व सो ऑन हे महिरपी कंसामध्ये लिहितात. आता संच लिहिण्याच्या पद्धती. संच लिहिण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत? तर संच आपण यादी पद्धतीने लिहू शकतो, गुणधर्म पद्धतीने लिहू शकतो. तर यादी आणि गुणधर्म पद्धत या दोन प्रकारे आपण संच लिहू शकतो. तर यादी पद्धत ही कशी असते? यादी पद्धत म्हणजे लिस्टिंग मेथड अँड और रोस्टर मेथड. या पद्धतीत संचाचे सर्व घटक महिरपी कंसात लिहितात व प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी दोन लगतच्या घटकांमध्ये स्वल्पविराम देतात. जसे आपण हे स्वल्पविराम दिलेले आहेत, याला स्वल्पविराम म्हणतात आणि या कंसाला कोणता कंस म्हणतात? महिरपी कंस असे म्हणतात. यामध्ये घटकांचा क्रम महत्त्वाचा नसतो, पण सगळे घटक दर्शवणे आवश्यक असते. उदाहरणार्थ 1 ते 10 मधील विषम संख्यांचा संच यादी पद्धतीने पुढील प्रमाणे लिहिता येतो. आता 1 ते 10 मध्ये विषम संख्या कोणत्या आहेत? तुम्हाला समसंख्या विषम संख्या माहिती आहेत का? समसंख्या या आहेत की ज्या संख्येला भाग जातो त्या समसंख्या आणि ज्या संख्यांना भाग जात नाही त्या आहे विषम संख्या. तर 1 ते 10 मधल्या विषम संख्यांचा संच लिहा म्हटल्यावर तुम्ही कसा लिहिणार? तर तो आपण असा लिहू. 1 ही विषम संख्या आहे, 3, 5, 7, 9 ह्या आहे 1 ते 10 मधील विषम संख्या. जर तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही पॉज करून झूम करून बघू शकता. जसे रिमेंबर या शब्दातील अक्षरांचा संच लिहा म्हटलं तर तुम्ही कसं लिहिणार? रिमेंबरची स्पेलिंग काय आहे? RE रिमेंबर. तर ह्या रिमेंबर या अक्षरातील संख्यांचा संच आपल्याला लिहायचा आहे. तर तो आपण लिहिणार, तो पण महिरपी कंसातच लिहायचा. REMEMBER. आता याच्यात परत एक चुकी होऊ शकते. रिमेंबर या शब्दात ई किती वेळेस आलेला आहे? 3 वेळेस. 1, 2 आणि 3. 1, 2, 3. तर हे आपल्याला 3 वेळेस लिहिण्याची आवश्यकता नाही, तर आपण ते फक्त एकदाच लिहिणार. यम किती वेळेस आलेला आहे? 2 वेळेस. 1 आणि 2. तर ते पण फक्त एकदाच लिहायचं. अँड बी एकदाच आलेला आहे आणि आर हे 2दा आलेले, ते आपण एकदाच लिहिणार. अशा प्रकारे रिमेंबर या शब्दात आलेल्या संख्यांचा संच आपण लिहिला. तर ही झाली यादी पद्धत. आता गुणधर्म पद्धत. गुणधर्म पद्धती याला इंग्लिशमधून काय म्हणतात? रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. या पद्धतीत घटकांची यादी न करता संचाचा सर्वसाधारण घटक चलाने दर्शवून त्यांच्या पुढे उभी रेघ काढतात. उभ्या रेघेमुळे पुढे त्या चलाचा गुणधर्म लिहितात. उदाहरणार्थ म्हणजे गुणधर्म पद्धतीत काय करतात की संच लिहितात आणि तो संच आपण जेव्हा लिहितो ना समोर महिरपी कंसात, तेव्हा उभी रेघ ओढतात. तर मी तुम्हाला ते दाखवते. गुणधर्म पद्धत. गुणधर्म पद्धतीत ए चा जो आपण